पितृपक्ष सुरू असल्यामुळे भाज्यांची मागणी वाढली। वाशीतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले। किरकोळ बाजारात सुद्धा भाज्यांच्या दरात वाढ। टोमॅटोच्या प्रति कॅरेटला 70 ते 100 रुपयांचा कवडीमोल भाव। टोमॅटो विक्रीतनं उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त। लासलगावमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटो उकिरड्यावरती फेकला। दसरा दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त। 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,627 रुपयांवरती। गेल्या 5 महिन्यांच्या तुलनेत सोनं 5,000 कमी। नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं दर्शन 24 तास खुलं असेल, मात्र खासगी वाहनांना गडावरती बंदी। नांदुरीगड पायथ्याशी बसस्थानक आणि वाहनतळाची उभारणी होणार आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे 15 पोलिसांना कर्णदोष झाल्याची माहिती। विसर्जन मिरवणुकीनंतर पोलीस कर्मचारी उपचारांसाठी दाखल। विसर्जन मिरवणुकीमधला दणदणाट बोला। पुण्यामधल्या 8 गणेश मंडळांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। मुंबईच्या दादरमधल्या स्विमिंग पूलमध्ये आलेली मगर ही शेजारच्या प्राणी संग्रहालयामधली। नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर। प्राणी संग्रहालयाच्या मालकावरती गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी। पुण्यातील वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांची पतीविरोधात तक्रार। पती विश्वजित जाधव यांच्यासह 3 जणांच्या विरोधात गुन्हा। खोटी सही करून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची तक्रार। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील। मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांना देवेंद्र फडणवीसांचा पूर्णविराम। अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा 5 वर्षांसाठी करू, फडणवीसांचं मोठं वक्तव्य। दुसरा नेता तयार होईपर्यंत आपणच महाराष्ट्राचा नेता असू। दिल्लीत बोलावलं जाईल असं आपल्याला वाटत नाही। महाराष्ट्रात मी पुन्हा आमचं सरकार निवडून आणेन। एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसकडनं शनिवारपासून विभागवार बैठकांचं आयोजन। मुंबई वगळता राज्यातील इतर 42 लोकसभा मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाईल। दिलीप वळसे पाटलांसमोर अजित पवार गटातला वाद चव्हाट्यावर। आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातले मतभेद पुढे। शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच अमोल मिटकरींनी वळसे पाटलांसमोरच निषेध व्यक्त केला। अजित पवार यांच्या नाराजीनंतर 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर। मात्र अजित पवार नाराज नव्हते, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दावा। पालकमंत्री पदानंतर महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित। 25-25-50 असा भाजपचा प्रस्ताव, तर महामंडळ वाटप 30-30-40 या फॉर्म्युलावरती केलं जावं, शिंदे गटाची मागणी असल्याची सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार। राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेच्या परिस्थितीबाबत चर्चा करणार। मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा। मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती। महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, चंद्रकांत पाटील यांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंना न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण समाजाला द्यायचंय, यासाठी मराठा समाजातल्या विचारवंतांशी मुख्यमंत्र्यांकडनं सविस्तर चर्चा, चंद्रकांत दादांची माहिती। औरंगाबाद उस्मानाबाद महसूल विभाग नामांतराचा वाद। मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला। दोनही शहरांच्या नामांतराशी संबंधित मुद्द्यांवरती आज सुनावणी। महाविकास आघाडीनं मंजूर केलेली विकास कामं रोखण्याचा निर्णय राज्य सरकारकडनं मागे। जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या विकास कामांना दिल्ली स्थगिती उठवली। राज्य सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात हायकोर्टात दाखल 83 याचिका निकाली। चंद्रशेखर बावनकुळेंकडनं अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री असा। साताऱ्याच्या कराडमधल्या कार्यक्रमानंतर बावनकुळेंनी बोलताना अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला। मुंबईमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक। मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा। मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रसाद लाड, खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची उपस्थिती। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जप्तीनंतर पंकजा मुंडे समर्थकांनी पैसे एकत्र केले, मात्र यासाठी आर्थिक मदत नको, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। समर्थकांकडनं मदतीच्या भावनेनंच आपण भरून पावलो, पंकजा मुंडेंची भावना। मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लातूरच्या गादवडमध्ये तुफान प्रतिसाद। आजूबाजूच्या अनेक गावातल्या नागरिकांची उपस्थिती। सोलापूरमध्ये आज मनोज जरांगेंची सभा। संध्याकाळी मंगळवेढा आणि पंढरपूरमध्येही सभेचं आयोजन। कोविड काळातल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा कायम। पेडणेकरांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी 3 आठवड्यांसाठी तहकूब। कोरोना काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर आणि 6 जणांच्या विरोधात ईडीचं आरोपपत्र कोर्टाने दाखल करून घेतलं। 18 ऑक्टोबरला सगळ्या आरोपींना आरोप निश्चितीसाठी हजर राहण्याचं समन्स। उल्हासनगर भारतात मुंबईच्याही जवळ असून तिथे कायद्याचं राज्य का नाहीये,
हायकोर्टाचा सवाल, बेकायदेशीर बांधकामं हा न संपणारा आजार, त्यावर कारवाई करताना आदेशाची वाट पाहू नका, हायकोर्टाचं मत. नांदेड मृत्यूसंदर्भात काँग्रेसचे खासदार कुमार केतकरांची राज्य सरकारवर टीका. सरकार सत्तेच्या राजकारणामध्ये गुंग असल्यानं ही दुर्घटना घडल्याचा कुमार केतकरांचा आरोप. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातल्या मृत्यूंची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल. हायकोर्टानं या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. शुक्रवारी होणार तातडीची सुनावणी. शौचालय साफ केलं मात्र शिवीगाळ केलेली नाही. कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारला तर खोटी अॅट्रॉसिटी दाखल होणं गंभीर बाब. हेमंत पाटील यांची गुन्हा दाखल झाल्यावरती प्रतिक्रिया. खासदार हेमंत पाटलांविरोधात राज्यातील निवासी डॉक्टर्स आक्रमक. डॉक्टर काळ्या फिती लावून आंदोलन करणार. हेमंत पाटील माफी मागत नाहीत तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. खासदार हेमंत पाटलांनी डीनला शौचालयाची सफाई करायला लावल्यामुळे वातावरण तापलं. हेमंत पाटील यांच्या निषेधार्थ नांदेडमध्येही मोर्चा. पालकमंत्री बदलांबाबत सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. पालकमंत्री पदाच्या बदलांसंदर्भात जे ठरलं होतं तेच झालं. चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका. कृषी धनंजय मुंडेंची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती. पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंचा कामांचा धडाका. ऊसतोड कामगारांच्या मुलांना वसतिगृहासाठी जवळपास 41 कोटींच्या कामांना मंजुरी. हसन मुश्रीफांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी. कोल्हापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत आणि हलगीच्या ठेक्यावरती नृत्य करत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. अजित पवारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागताच अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष. अजितदादा समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पोळीप गावात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने. ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन असताना दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. पालघरच्या उद्धव ठाकरे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मध्य रेल्वेवरील रेल्वेमध्ये अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. मुंबई कोकण मार्गावरती आजपासून धावणार एसटीची नवीन शयनयान बस. राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये 50 अत्याधुनिक विना वातानुकूलित शयनयान बसेसची बांधणी सुरू. मीरा रोडमधल्या विकासकाकडनं फक्त मारवाडी आणि गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमात प्रसिद्ध. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जाहिरात मागे. लातूरच्या हासोरी उत्सुरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के. नागरिकांमध्ये भीती. लातूरच्या हासोरी इथे नायब तहसीलदार आणि तलाठी यांनी संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. भूकंपाचे धक्के सातत्यानं जाणवत असतानाही प्रशासन उदासीन असल्याचा नागरिकांचा आरोप. पालघरमध्ये कष्टकरी संघटनेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती मोर्चा. मोर्टो कार्लो कंपनीनं डहाणूतल्या साखरे डॅममधनं अवैधरित्या माती उत्खनन केल्याचा आरोप. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे 4 महिन्यांपासूनचे पगार थकीत. रुग्णालयातील प्राध्यापक आणि डॉक्टर आक्रमक. राज्य सरकारला 6 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये खानदेश कामगार संघटनेच्या मजूर महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. गॅस सिलेंडरसह विविध वस्तूंच्या महागाई विरोधात मोर्चा. हजारोंच्या संख्येनं शेतमजूर महिला सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं महात्मा फुले चौकात सरकार विरोधात आंदोलन. जीआरची होळी करत केला सरकारचा निषेध. एमपीएससीचा जुना सिलेबस लागू करण्याची मागणी. जळगावच्या अंबळनेरमध्ये मंगळूर रस्त्यावरती शाळकरी मुलांचं रास्ता रोको आंदोलन. गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन. भिवंडीमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी आक्रोश मोर्चा. शहरातल्या जगात नाक्यापासून निघालेला ओबीसी समाजाचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावरती जाऊन धडकला. मलेरिया आणि डेंग्यू या आजारांच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 1,06,898 डासांची उत्पत्ती स्थळं नष्ट. पुण्यातील ससून रुग्णालयातनं ड्रग माफिया ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेची सीआयडी किंवा विशेष पथकामार्फत चौकशी करावी. आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी. गीतकार जावेद अख्तर यांच्याकडनं दाखल मानहानी प्रकरणी कंगना रनौतची अंधेरी न्यायालयामध्ये हजेरी. गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्यात दबून एकाचा मृत्यू. वाशिमच्या कारंजा शहरातली घटना. पोलिसांकडनं दारवा इथल्या दोघांसह कारंजामधल्या एकाला अटक. दिव्याच्या साबे गावातील इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती सिलेंडरचा स्फोट. सिलेंडर लीक झाल्यामुळे स्फोट घडल्याची माहिती. दुर्घटनेत 2 जण जखमी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये ट्रॅव्हल्सचा अपघात. महामार्गावरती खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स उलटली. अपघातात एकाचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी.
श्रीरामपूर शहरामध्ये डोक्यात फरशी घालून युवकाची हत्या. नॉर्दर्न ब्रांच परिसरातली घटना. तरुणाच्या हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. कल्याणमध्ये नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची लाखोंना फसवणूक. महात्मा फुले पोलीस स्थानकात विद्यार्थ्यांची तक्रार. पोलीस तपास सुरू. बीडच्या गेवराई तालुक्यातील वाळू माफियांवरती कारवाई. गोदापात्रातनं 2000 ब्रास वाळूचा साठा जप्त. 1.5 कोटी रुपयांच्या मुद्देमालासह एकाला अटक. भंडाऱ्यामध्ये रेल्वे प्रवाशांची लुटमार करणाऱ्या 3 महिला चोरट्यांना भंडारा रोड रेल्वे पोलिसांकडून अटक. रेल्वे पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केलंय. घराला 11 केव्हीचा विजेचा करंट देऊन कुटुंब संपवण्याचा डाव. सांगलीच्या कडेगावमधली घटना. वीज बंद असल्यामुळे सुदैवानं कुटुंब बचावलं. वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये बनावट पोलिसांचं रॅकेट. रस्त्यावरती नागरिकांना लुटण्यात आंतरराज्य टोळीचा समावेश. वयोवृद्धांना टार्गेट करत अंगावरचे दागिने पळवणारे लोक ताब्यात. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांच्या मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांनी आरोपींकडनं 3,96,000चा मुद्देमाल जप्त केलाय. बुलढाण्याच्या खामगावमध्ये टिळक मैदान परिसरातल्या मार्केटला मोठी आग. 6 दुकानं जळून खाक. या परिसरातील होलसेल मार्केट असल्यामुळे आगीत मोठ्या वित्तहानीची भीती. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील 2 कालबाह्य संच पाडण्याचा निर्णय. कालबाह्य संच पाडल्यामुळे मोठी जागा उपलब्ध. 210 मेगावॅटच्या 2 संचांमधनं प्रदूषण होत असल्यानं संच पाडले. बीड जिल्ह्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचा श्री गणेशा 100 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण. पितृ पंधरवड्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतातनं साधली आर्थिक प्रगती. केवळ 10 गुंठे वांग्याच्या शेतातनं शेतकरी झाला लखपती. पिंपरी चिंचवडमधील निवृत्त कला शिक्षक सुधाकर शिंदेंकडनं बेलूर मठाची भव्य दिव्य प्रतिकृती. कलाकृतीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडनं नोंद. भाईंदर पश्चिमेला उत्तन पालखाडी परिसरात बिबट्याचा वावर. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण. वन डे वर्ल्ड कपला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून सुरुवात. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यानं या वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. नागपूरच्या ओजस देवतळेनं तिरंदाजीच्या मिक्स डबल इव्हेंटमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. आपल्या मुलाच्या यशानंतर त्याचे पालक भारावून गेले. उज्ज्वला योजनेची सबसिडी 300 रुपयांवर 100 रुपयांनी सबसिडी वाढवण्याचा केंद्राचा निर्णय. केंद्र सरकार सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढवण्याच्या विचारात. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या दरम्यान डीएमध्ये 4% वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता. धनगरांना आदिवासी कोट्यातनं आरक्षण देण्याचा वाद पोहोचला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात 12 आदिवासी आमदारांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. न्यूज क्लिकचे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मनुष्यबळ विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी. पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केलं गेलं. लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतनं पुन्हा अपात्र. एकाच वर्षात 2 वेळा मोहम्मद फैजल अपात्र. केरळ हायकोर्टानं मोहम्मद फैजल यांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे लोकसभा सचिवालयाकडनं कारवाई. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंग अटकेत. संजय सिंग यांच्या घरी काल सकाळपासूनच ईडीची छापेमारी सुरू होती. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींकडनं आईला एक विशेष गिफ्ट. सोनिया गांधींना राहुल गांधींकडनं नूरी नावाचं श्वानाचं पिल्लू भेट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं मुनीश कपूर यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 3 ऑक्टोबरपासून मुनीश कपूर पदभार स्वीकारणार. अभिनेत्री रोशेल राव आणि कित स्विकेरा यांना कन्यारत्न. रोशेल आणि कित यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करून याची माहिती दिली आहे. अभिनेता रणबीर कपूरला ईडीचं समन्स. 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या देवराज चित्रपट 2 भागात प्रदर्शित होणार. पहिला भाग 5 एप्रिल 2024 ला प्रदर्शित केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.